आज हम बात करेंगे इस खास त्योहार के बारे में। भंडारदरा आणि घाटघर परिसरातील काजवा महोत्सव हा निसर्ग प्रेमींसाठी एक पर्वणीच असतो। मान्सूनच्या आगमनापूर्वी साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो। भंडारदरा परिसरात काजवे पाहण्यासाठी काही प्रमुख ठिकाणे हॉटस्पॉट्स खालीलप्रमाणे आहेत। साम्रद गाव, सम्राट विलेज हे ठिकाण काजवा महोत्सवाचे मुख्य केंद्र मानले जाते। सांधण व्हॅलीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात हिरड्याची आणि बेहड्याची झाडे आहेत। या झाडांवर रात्रीच्या वेळी हजारो काजवे चमचमतात, ज्यामुळे संपूर्ण झाड ख्रिसमस ट्री सारखे दिसते। घाटघर आणि रतनवाडी। घाटघर आणि रतनवाडी। घाटघर येथील कोकणकडा परिसरातील घनदाट झाडीमध्ये काजव्यांची मोठी संख्या आढळते। रतनवाडी प्रसिद्ध अमृतेश्वर मंदिराच्या परिसरात आणि प्रवरा नदीच्या उगमस्थानाकडे जाणाऱ्या वाटेवर काजव्यांचे दर्शन घडते। उडदावणे आणि पांजरे, उदादावणे आणि पंजारे। भंडारदरा धरणाच्या बॅकवॉटर परिसरात वसलेली ही गावे अतिशय शांत आहेत। येथे मानवी हस्तक्षेप कमी असल्याने काजव्यांचे अस्तित्व जास्त काळ टिकून राहते। धरणाच्या कडेला असलेल्या झाडांवर काजव्यांचे प्रतिबिंब पाण्यात दिसणे हा एक विलोभनीय अनुभव असतो। मुदखेल आणि शेंडी। मुदखेल आणि शेंडी। शेंडी हे भंडारदऱ्याचे मुख्य बाजारपेठ असलेले गाव आहे। येथून जवळच असलेल्या मुदखेल गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर काजवे आढळतात। पर्यटकांच्या सोयीसाठी येथे अनेक रिसॉर्ट्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत। काजवा महोत्सवाचे वैशिष्ट्य आणि वेळ। प्रजनन काळ। काजव्यांचा हा चमकणे प्रत्यक्षात त्यांचा प्रजननाचा काळ असतो। मादीला आकर्षित करण्यासाठी नर काजवे विशिष्ट लयीत प्रकाश सोडतात। सर्वोत्तम वेळ रात्री सकाळचे 8:30 ते सकाळी 10:30 ही वेळ काजवे पाहण्यासाठी सर्वोत्तम असते। हवामान। पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या की काजव्यांची संख्या वाढते, पण खूप जोराचा पाऊस झाल्यास काजवे दिसत नाहीत। पर्यटकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना। निसर्गाचा मान राखा। काजवे पाहताना जोरात ओरडू नका किंवा बॅटरीचा टॉर्च प्रकाश थेट झाडांवर टाकू नका, यामुळे काजव्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा येतो। गडद कपडे वापरा। रात्रीच्या वेळी फिरताना शक्यतो गडद रंगाचे कपडे घालावेत। परफ्यूम टाळा। तीव्र वासाचे परफ्यूम किंवा डिओडोरंट वापरू नका, कारण ते काजव्यांना दूर पळवू शकतात। प्लास्टिक मुक्त परिसर। आपला कचरा सोबत परत घेऊन या आणि परिसर स्वच्छ ठेवा। भंडारदरा परिसरात जाण्यासाठी नाशिक किंवा पुण्याहून खासगी वाहनाने जाणे सोयीचे पडते। महाराष्ट्रात काजवा महोत्सव प्रामुख्याने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि दाट झाडी असलेल्या भागात आयोजित केला जातो। पावसाळ्याच्या सुरुवातीला मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जूनचा पंधरवडा हे ठिकाण काजव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते। येथे काही प्रमुख ठिकाणे आहेत जिथे काजवा महोत्सव पाहता येतो। भंडारदरा, अहमदनगर हे काजवा महोत्सवासाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे। येथील शेंडी, घाटघर आणि साम्रद या गावांमधील परिसरात मोठ्या प्रमाणात काजवे पाहायला मिळतात। पुरुषवाडी, अहमदनगर। भंडारदरा जवळच असलेले हे गाव काजव्यांच्या दर्शनासाठी उत्तम मानले जाते। येथे पर्यटकांच्या निवासाची आणि महोत्सवाची विशेष सोय केली जाते। राजूर, अहमदनगर। भंडारदरा परिसरातील राजूर येथेही काजव्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। इगतपुरी, नाशिक। इगतपुरी जवळील टाकेद आणि परिसरातही मोठ्या संख्येने काजवे आढळतात। राधानगरी, कोल्हापूर। पश्चिम महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य परिसरातही मे-जून दरम्यान काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते। लोणावळा, खंडाळा परिसर, पुणे। राजमाची किल्ला आणि आसपासच्या जंगलात काजव्यांचे दर्शन होते। साधारणपणे मान्सूनच्या पहिल्या पावसापूर्वीची वेळ या महोत्सवासाठी सर्वोत्तम असते। शुभ्र प्रकाश पाहण्यासाठी अमावस्येच्या आसपासची तारीख निवडणे अधिक फायदेशीर ठरते। कष्टाच्या पैशात देवाचा आशीर्वाद असतो, पण लुबाडलेल्या पैशात लोकांचा शाप दडलेला असतो। नवनवीन बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा।